श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी लक्ष दिले का? जसं तुम्ही पूजा करायला बसता तसं अचानक जांभई येते, आळस येतो किंवा डोळ्यात पाणी येतं. का होतं असं? हे फक्त तुमच्यासोबतच नाही, जवळपास प्रत्येक व्यक्तीसोबत होतं. पण यामागचं कारण काय आहे आणि यामध्ये लपलेलं एक मोठं सत्य काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपण दिवसभर काय करतो? मोबाईल, सोशल मीडिया, चिंता आणि आपलं काम. पण मन आपलं थांबत नाही, ते सतत धावत राहतं. एक क्षणही तो शांत बसत नाही. पण असं आपण देवासमोर बसतो तसं पहिल्यांदाच आपलं मन शांत होण्याचा प्रयत्न करतं आणि येथेच आपला प्रॉब्लेम सुरू होतो. कारण मनाला शांतता नसते, म्हणून तो विरुद्ध करायला लागतो. आणि तो विरुद्ध कसा दिसून येतो? तर जांभई येते, आळस येतो, कंटाळा येतो आणि डोळ्यात पाणी येते. हे सगळं म्हणजे मनाचा एस्केप मोड आहे. पण खरं सांगायचं तर ही आपली कमजोरी नसते, ही एक साईन आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. जेव्हा तुम्ही ध्यान करता किंवा पूजा करता तेव्हा तुमचं शरीर रिलॅक्स होतं. जांभई म्हणजे शरीर शांत होतंय, डोळ्यात पाणी म्हणजे मनातील भाव बाहेर येत आहेत. आळस म्हणजे मनाला बदल स्वीकारायला कठीण जातंय. याचाच अर्थ काय? तर तुमच्यात बदल सुरू झाला आहे. इथे एक छोटीशी कथा बघू ते आपण. एक मुलगा होता. तो रोज पूजा करायचा, प्रयत्न करायचा, पण प्रत्येक वेळी त्याला आळस यायचा. एक दिवस त्याने हार मानली. तो म्हणाला, माझ्याकडून आता होणार नाही. पण त्यांच्या गुरुने त्याला चांगलं सांगितलं, जेव्हा तुला आळस येतो तेव्हा तू समज तू योग्य दिशेने चाललास. त्या दिवशीपासून त्याने एक निर्णय घेतला. जांभई आली तरी तो थांबायचा नाही, डोळ्यात पाणी आले तरी तो उठायचा नाही. आणि काही दिवस कठीण गेले, पण हळूहळू त्याचं मन शांत आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा आवडू लागली. आणि एक दिवस तीच पूजा त्याची सर्वात मोठी ताकद बनली. म्हणून लक्षात ठेवा, पूजा करताना येणारा आळस म्हणजे परीक्षा असते. तिथे मन हार मानत, तिथे आत्मा मजबूत बनते. देवाला शब्द नाही तर ती आपली निष्ठा दिसते. आजची साधना उद्याचं मोठं यश ठरते. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा भक्त असतो. तुम्ही जेव्हा हार मानता तेव्हा तुम्ही फक्त एक पूजा सोडत नाही, तर ती तुमचा स्वतःवरचा विश्वास सोडतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पूजा करायला बसाल आणि जांभई येईल तेव्हा आळस येईल तेव्हा थांबू नका. उलट स्वतःला सांगा, हे माझं युद्ध आहे आणि मी जिंकणार. कारण आळसावर मात केली की आत्मशक्ती जागी होते. साधनेत अडथळे येतात म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणि लक्षात ठेवा, आज तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तर उद्या संपूर्ण जग जिंकू शकता. तुम्हाला